एसटीचा प्रवास आता महागणार हीच चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे। याचं कारण असं की युद्ध, आंतरराष्ट्रीय तणाव आणि महागाईचा फटका आता थेट लालपरीला सुद्धा बसताना दिसतोय। परिणामी डिझेलच्या वाढत्या दरांनी एसटी महामंडळाचं गणित बिघडलंय। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीला रोज तब्बल 10,87,000 लिटर डिझेल लागतं आणि फक्त गेल्या आठवड्यामध्ये डिझेल 3 रुपयांनी महागलं, म्हणजेच दररोज तब्बल 33 लाखांचा अतिरिक्त भार महामंडळावर आता पडू लागलाय। यामुळे वर्षभरामध्ये 124 कोटींचा फटका बसणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आता एसटी तिकीट दरवाढीचे संकेत सुद्धा मिळू लागलेत। मात्र सरकारनं मदत केली किंवा ऑइल कंपन्यांनी दिलासा दिला तर प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकतो, असं सुद्धा सरनाईक यांनी म्हटलंय। त्यामुळे पुढचे 10 ते 12 दिवस महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे आता एसटीच्या दरवाढीबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं सुद्धा सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे।